ब्रीडिंग कसं करतायत किंवा ब्रीडिंग म्हणजे नेमके काय हे त्या 3-4 टप्प्यातून कळणार आहे. आपल्या गोठ्यावरच्या जनावरांचं आपल्याला डेटा रेकॉर्डिंग करावं लागणार आहे. हा जो काही डेटा किंवा माहिती आपल्याकडे जमा होणार आहे, त्याचा आपल्याला इव्हॅल्युएशन करावं लागणार. म्हणजे त्याचा आपल्याला सगळी माहिती त्याचं विश्लेषण करून आपल्या गोठ्यावर काय परिस्थिती आहे समजून घेतली पाहिजे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला निर्णय घ्यायचा आहे किंवा डिसिजन घ्यायचे आहे. जे काही विश्लेषण करणार आहोत त्यावरून आपल्याला काही कळणार आहेत गोष्टी, जसे की आपल्या गोठ्यावर मास्टायटिस जास्त आहे, आपल्या गोठ्यावर जनावरांच्या पायाचा प्रॉब्लेम आहे, जनावरांच्या खुरांचा प्रॉब्लेम आहे, आपल्या गोठ्यावर दुधाला फॅट लागत नाही. असे वेगवेगळे आपल्याला जे काही आपल्या गोठ्यावर त्रुटी आहेत त्या कळतील. आणि त्याच्यानंतर मित्रांनो याच्या उपर आपण अभ्यास करून आपण एक डिसिजन घेणार आहोत. आणि ते डिसिजन जे आहे तो निर्णय आहे त्यामध्ये आपण कुठल्या प्रकारचा वळू निवडायचा हे ठरवणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला पुढच्या 2-3 जनरेशन मध्ये आपल्या गोठ्यावर कुठल्या प्रकारच्या गायी पाहिजेत, त्यांच्यामध्ये कुठले गुणधर्म पाहिजेत, आता जे काही त्रुटी आहेत त्या भरून काढून कुठले कुठले गुणधर्म पाहिजेत हे सगळं आपण या डिसिजन या प्रोसेसमध्ये ठरवणार आहोत. ही जी डिसिजन प्रोसेस आहे यामध्ये मित्रांनो आपल्याला जरी वाटत असेल की पुढच्या पिढीमध्ये सर्व गुणसंपन्न गाय तयार व्हावी, तर ते होत नाही. कारण सगळेच गुण एकदम जात नसतात. त्यामुळे मित्रांनो एका वेळेस एका जनरेशन मध्ये जास्तीत जास्त 3 गुणधर्म आपण सुधारवण्याचा किंवा ते चांगले करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे 3च कॅरेक्टर ठरवायचे आणि त्यानुसार आपण वळू निवडून पुढचे जनरेशन करायचे. तर मित्रांनो हे करत असताना मग याच्यानुसार आपण वळू ठरवला की तो वळू वापरून आपल्या गोठ्यामध्ये जे काही आपण प्रजनन करणार आहोत त्यापासून आपल्याला पुन्हा नवीन कालवडी मिळणार आहे. आता हे झालं एक सर्कल ब्रीडिंगचं. मित्रांनो ज्या पुन्हा नवीन कालवडी येतील त्यांची पुन्हा आपल्याला माहिती जमा करायची, आपल्याला पुन्हा त्याचं विश्लेषण करायचं, पुन्हा त्याच्यावरून डिसिजन घ्यायचे की कुठला वळू वापरायचा आणि पुन्हा आपण वळू वापरून प्रजनन करायचं. हे जे काही सर्कल आहे याला एकूण ब्रीडिंग म्हणतात. तर मित्रांनो ब्रीडिंग हे खूप बारकाईने काळजीपूर्वक करण्याचं शास्त्र आहे. यात कुठल्याही भूलथापा, कुठलेही आपल्याच मनाचे नियम वापरून जमत नाही. खूप बारकाईने अभ्यास करून योग्य पद्धतीचे वळू निवडून जर प्रजनन केलं आणि त्याच्यातून पुढची चांगली पिढी घडवली तर आणि तरच मित्रांनो आपल्या गोठ्यावर सर्व गुणसंपन्न गायी आपल्याला काही दिवसानंतर पाहायला मिळणार आहे.